ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा. या ओळी तक्रारवाडीच्या शाळेबाबत ग्रामस्थांच्या मनातील आपुलकी व्यक्त करताना पाहायला मिळतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या इमारत बांधकामातील विलंब आणि प्रस्तावित केवळ 8 वर्गखोल्यांबाबत पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या संदर्भात वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या काही वक्तव्यांमुळे गैरसमज निर्माण झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत होती. हा विषय संवादातून मार्गी लावण्यासाठी इंदापूर तालुक्याचे गटविस्तार अधिकारी सचिन खुडे यांनी तक्रारवाडी शाळेला भेट दिली. यावेळी ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यासोबत ही बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची वाढती संख्या, सुरक्षिततेचा मुद्दा आणि भविष्यातील गरजांचा विचार करता 8 नव्हे तर 12 वर्गखोल्या आवश्यक असल्याची मागणी ठामपणे मांडली. यावेळी सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनलला तक्रारवाडीतील काही ग्रामस्थांनी आपली बोलकी प्रतिक्रिया देताना आपले मत या ठिकाणी मांडले. मी राजेंद्र सर्जेराव गोडसे, इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी चिटणीस या पदावर मी काम करत आहे. आणि आता मी जे उत्तर देणार आहे, जबाबदार नागरिक म्हणून त्याला उत्तर देणार आहे. किंवा आज जी BDOनी मीटिंग घेतली होती, त्या मीटिंगमध्ये जो निर्णय घेण्यात आला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आज BDO साहेबांनी जे मीटिंग घेतली त्याच्याबद्दल माझं असं मत आहे की वर्क ऑर्डरप्रमाणे 12 खोलीला तांत्रिक मंजुरी दिलेली आहे. 1,40,00,000 रुपये मंजूर झाले. तर त्याप्रमाणे 12 खोल्या झाल्या पाहिजे असं माझं एक जबाबदार नागरिक म्हणून माझं वैयक्तिक मत आहे ते. आणि BDO साहेबांनी सुद्धा त्या आदेशाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणे हे त्यांचं काम आहे. जर 12 खोल्या मंजूर झाल्या नाही तर एक जागृत नागरिक म्हणून तुमची किंवा पक्षाच्या वतीने तुमची काय भूमिका असेल पुढची? माझी भूमिका, जर शासनाच्या नियमाप्रमाणे 12 खोल्या मंजूर आहेत, ज्याप्रमाणे जर 12 खोल्याचं काम नाही झालं तर मी गावासाठी आमरण उपोषण करणार आहे. आणि पक्षातर्फे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शासनाला 12 खोल्या करावाच लागेल, मी प्रयत्न करणार आहे पक्षातर्फे. आणि मी स्वतः आमरण उपोषणात बसणार आहे. तरी शासनाने दिरंगाई केल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवर कायदेशीर कारवाई करावी. ही प्रोसिजर 24/10/2024 प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याला 12 खोल्यांसाठी. माझा असा प्रश्न आहे की उलट कॉन्ट्रॅक्टरला शासनाने काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे आणि त्याला दंड केला पाहिजे, फाईन केला पाहिजे की आत्तापर्यंत तुम्ही काम काय केलं नाही, हा प्रश्न विचारला पाहिजे. उलटं त्याला पाठीशी घालण्यासाठी मोहिते कनिष्ठ अभियंता लोकांना असं भासवत आहेत की 12 खोल्या 1,40,00,000 रुपये म्हणजे काम पूर्ण होत नाही. 8च खोल्या होत्या. आज मिटिंग जी झाली त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं पाहिजे होतं, तर कॉन्ट्रॅक्टरला बोलवण्यात आलेलं नव्हतं. आणि कॉन्ट्रॅक्टर तर्फे मोहिते साहेबच त्याची बाजू मांडत होती की असं आम्हाला वाटत होतं की मोहिते साहेबच कॉन्ट्रॅक्टर आहेत. उलटं प्रशासनाने त्याला पाठीशी घातलेले असंही एकंदर लोकांच्या लक्षात येते. त्यामुळे एक गावामध्ये एक मोठं आंदोलन उभारलं जाईल आणि मी वैयक्तिक आमरण उपोषण करणार आहे. त्यासाठी जर हे काम नाही झालं शासनाने तर त्वरित काम चालू करावे आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात यावी. आतापर्यंत 1 वर्ष झालं, मग काम का केलं नाही त्यांनी, हा प्रश्न माझा आहे ना. आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, त्याला पाठीशी का घातलं जातं? तर प्रशासनातली माणसं आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नाही झाली तर आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे लेखी कायदेशीर कारवाईसाठी तक्रारी अर्ज मी करणार आहे. आणि यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे आणि जे संबंधित कोणी दोषी असतील त्यांना बडतर्फ केले पाहिजे अशी मी मागणी करत आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. तक्रारवाडी शाळेमध्ये आज गटविकास अधिकारी आले होते, खुडे साहेब. त्यांचा इथे काय नेमका निर्णय झाला शाळेत नेमका? ग्रामस्थांची मागणी आहे की 12 खोल्यांची. साहेबांनी मॉडेल स्कूल संदर्भात जी काही विषय मांडला त्याच्यामध्ये ठेकेदाराचं हे आहे, त्याचं म्हणणं येतं की 12 खोल्या त्याच्यामध्ये बसत नाहीत. पण साहेब काय म्हणले
त्याच्यामध्ये आपण काय कॉम्प्रोमाइज करू बाबा, 12 बसत नाहीत 11. माझं असं प्रामाणिक मत आहे की बाबा 12 खोल्या ज्या आहेत का नाही त्या 12 झाले पाहिजे. मॉडेल स्कूल ह्या धर्तीवर झाल्या पाहिजेत. मग 8 खोल्याचा घाट कोणी नेमकं घातलाय? 8 खोल्याचा घाट कुणी घातला ती काय मला माहित नाही, पण तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात. मी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष झालेला 2 महिने झालं. 2 महिने झाले, पण 12 खोल्यांचं वरून 8 खोल्यांचा घाट कोणी घातला हा तुम्हाला कसं माहित नाही? 12च्या 8 काय झाले हे काय मला माहित नाही, पण जी काय आहे नेमक्या किती खोल्या झाल्या पाहिजे, मंजूर प्रमाण झाल्या पाहिजेत का? जी रक्कम मंजूर आहे त्याप्रमाणे वर्ग खोल्या होणं गरजेचं आहे. इंदापूरचे बीडीओ गटविकास अधिकारी आले होते, काय निर्णय झाला या वर्ग खोल्यांच्या नेमका? व्हिडिओ आले, पण अजून ज्या गावाच्या ज्या काय ही होते की जे गावकरी होते ते सर्वांनी त्यांच्यावर प्रस्ताव मांडला, पण व्हिडिओने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पण व्हिडिओने आमचं म्हणणं आहे किंवा ज्या 12 खोल्या आल्यात मॉडिफाय झाल्याच पाहिजेत, आणि जे काय म्हणतात किंवा 8 खोल्या आता बांधायच्या मॉडिफाय त्यात भागत नाही किंवा तेवढ्या रकमेमध्ये नाही, तर परत त्यांनी निधी मंजूर करून आणून 12 मॉडिफाय खोल्या त्यांनी बांधावं ही आमची व्हिडिओला आणि शिवला विनंती. 12 वर्ग खोल्या मंजूर आहेत आणि त्यातून कॉन्ट्रॅक्टदार आणि काही अधिकारी असतील किंवा तुमचे पदाधिकारी असतील ते 8च बांधायच्या म्हणतात. नेमकं काय प्रकरण आहे? गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की 12 खोल्या झाल्या पाहिजेत, कारण की आवश्यकता 12 खोल्यांची आहे. आणि कॉन्ट्रॅक्टदार आणि BDO साहेब आले त्यांचं म्हणणं आहे की 8 खोल्या मंजूर आहेत, म्हणजे 8 खोल्या त्या रकमेमध्ये होत्या. 1,40,00,000 8च खोल्या होत्या. त्यांना गावकऱ्यांनी प्रश्न केला की 8 खोल्या कशा काय होत्यात, पहिल्यांदा 12 होत्या, तर 12च झाल्या पाहिजेत. तर त्यांचं म्हणणं असं आलं आहे BDO साहेबांचं की मॉडिफाय जे आपल्याला स्मार्ट शाळा बनवायची आहे, त्या स्मार्ट शाळा जर बनवायची असेल तर त्याला जास्त खर्च येतो आहे. कलर त्याचा भारीतला आहे किंवा इस्टिमेट त्याचं पहिल्या इस्टिमेटमध्ये आणि आत्ताच्या इस्टिमेटमध्ये बराच बदल आहे. त्यामुळे BDO साहेब म्हणले की 8 खोल्या मंजूर होतील, पण गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केलेला आहे. गावकऱ्यांना एकच म्हणणं आहे गावकऱ्यांचं की 12 खोल्या झाल्या पाहिजेत, आणि जे गावकरी निर्णय घेतात ते सर्वांच्या म्हणजे हिताचाच निर्णय आहे. बऱ्याच जणांना वाटतं की 12च खोल्या झाल्या पाहिजेत, कारण की 12 जर खोल्या झाल्या तर सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळं बसतील, मुलं वर्ग खोल्या व्यवस्थित होतील, बिल्डिंग चांगली होईल आणि गावाच्या वैभवामध्ये एक भर पडेल. म्हणून सर्वांना अतिशय म्हणजे छोट्या ते छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना वाटतंय की 12 खोल्या. शाळेबाबतचे आपुलकी आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी लक्षात घेता हा प्रश्न केवळ बांधकामापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असल्याचं पालकांनी स्पष्ट केलं आहे. प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे आता तक्रारवाडी ग्रामस्थांचे व पालकांचे लक्ष लागले असून यातून कोणता सुवर्णमध्य साधला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.